नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो, तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण आपल्या चॅनलला 1,00,000 सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहे. हे सर्व शक्य होऊ शकतं तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच. आणि आजचा व्हिडिओ आहे तो आहे PSI STI ASOच्या जाहिराती संदर्भात. मित्रांनो, आयोगाच्या वेबसाईटवर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये PSIच्या 496, STIच्या 35 आणि ASOच्या 24 जागा अशा जागा आलेल्या आहेत. काही मित्रांना वाटत असेल की त्यांचं अपेक्षा जास्त होती, जास्त जागा यायला पाहिजे होत्या, पण आता आपलं एकच काम आहे की पूर्व परीक्षेवर आपण फोकस करणं गरजेचं आहे. जर आपल्याला काही समस्या असतील अभ्यासासंदर्भात किंवा अभ्यास कसा करावा, तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि पुस्तकांसंदर्भात जरी काही माहिती तुम्हाला विचारायची असेल तर यापूर्वी आपण या चॅनलवर पुस्तकांची सूची दिलेली आहे आणि जी पुस्तकांची सूची दिलेली आहे ते पुस्तकं मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त तेवढी जर आपण रेफर करू शकला तर हमखासच आपल्याला यश मिळेल. आता या स्टेजला असा विचार करू नका की जागा कमी आहेत, पूर्वपरीक्षेला काय होईल किंवा जागा वाढतील, कधी वाढतील, किती वाढतील, बिलकुलही हा विचार मनात आणू नका. या ज्या जागा आहेत या जागा इतक्याच असणार या दृष्टीने जर आपण अभ्यास केला तर निश्चितच आपण पूर्वपरीक्षा क्रॅक करू शकाल. आणि आणखीन सांगायचं म्हणजे काही मित्रांना परीक्षेची भीती वाटते, त्या संदर्भात जास्तीत जास्त सराव पेपर जे जुने पेपर झालेले आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि पेपरला अजूनही वेळ आहे अशा भ्रमात राहू नका, कारण मार्च महिना लवकरच येईल. जसा आपण अभ्यास सुरू करू त्यावेळेस लवकरच दिवस इतके निघून जातात की लक्षात सुद्धा येत नाही. म्हणून आत्तापासूनच अभ्यासाला जय्यत अभ्यासाची तयारी करा, स्वतःचं नियोजन बनवा, पुस्तकं जी असतील ती फिक्स ठेवा, जे एकच पुस्तक जास्तीत जास्त वेळा वाचण्याचा प्रयत्न करा. आणि रिव्हिजन म्हणजे रिपिटेशन नव्हे, फक्त जो टॉपिक आपल्याला अवघड वाटतो तेवढाच करा. आणि मी अगोदरही सांगितलं होतं, जर आपल्या काही शंका असतील अभ्यासासंदर्भात, पुस्तकासंदर्भात, आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा.